तुम्ही 15 वर्षापूर्वी जेव्हा काम सुरू केलं, म्हणजे जेव्हा नितळ आलेलं नव्हता आणि कुठल्याही प्रकारचं याचं लिखाण झालेलं नव्हतं, तुमच्या कार्याला पोचपावती मिळालेली नव्हती, त्याच्याविषयीची जागृती झालेली नव्हती, त्यावेळेला समाजाचा याच्याकडे बघायचा दृष्टिकोन आणि आत्ता 15 वर्षानंतर इथपर्यंत तुम्ही आता आलात की तुम्ही त्यांची मॅरेथॉन घेताय, तुमचे मेळावे असतात, तुम्ही वधूवर मेळावे घेता, तुमच्या पिकनिक जातात. समाजाचा या 15 वर्षात कोडाकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय का? नक्कीच बदललाय. मी एक दोन छोटी उदाहरणं सांगते. एक सोलापूरला आरोग्य प्रदर्शन होतं, त्याच्यात आम्ही एक स्टॉल घेतला होता आणि आमची काही पॅम्पलेट्स होती. तर आलेल्या प्रत्येकाला आम्ही ती वाटत होतो. तर काही लोकांनी हे काय आहे म्हणून विचारलं, तर आम्ही सांगितलं की हे आम्ही अशी एक कोडविषयक लोकांसाठी काम करणारी ही एक सेल्फ हेल्प ग्रुप आहे आणि त्याची ही पॅम्पलेट्स आहेत. लोकांनी आमच्याकडे हा प्रॉब्लेम नाही म्हणून ती टाकून दिली आणि बाय द एंड ऑफ द डे नुसतं त्या पॅम्पलेट्सचा खर्च पडला होता. किंवा आम्ही पहिली जेव्हा मीटिंग घेतली तेव्हा माझ्या 2 पेशंट्स आणि नंतर झालेल्या मैत्रिणी की तू काही कर, आम्ही तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहोत असं म्हणून माझ्याशी वागायच्या. तर पहिलीच मीटिंग होती, आमच्याकडे काही व्हॉलेंटियर्स नव्हते, काहीच नव्हतं. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही बाहेर बसा आणि रजिस्ट्रेशन तेवढं करा, म्हणजे आलेल्या लोकांची नावं, कॉन्टॅक्ट नंबर्स आपण त्यांना पुन्हा बोलवू शकू वगैरे. हो म्हणाल्या. आणि आदल्या दिवशी रात्री त्यांनी येऊन सांगितलं की अगं आमच्या दोघींच्याही मुलींची लग्न व्हायची आहेत, आमच्या सासूबाई म्हणतात की तुम्ही तिथे दिसल्या तर लोकांना वाटेल की तुम्हाला कोड आहे, तर आम्ही नाही येऊ शकत. किंवा आमच्या ट्रस्टवर यायला लोक तयार नव्हती. आज 15 वर्षानंतर अशी परिस्थिती आहे की आता सरकारने 2 वर्षापूर्वी GR काढून कोडाला कोड असं न म्हणता पांढरे डाग किंवा श्वेतकुष्ठ त्याला आयुर्वेदात म्हणतात, आणि कुष्ठ म्हटलं की आपल्याकडे ते महारोगाशी किंवा लेप्रेसीशी जोडलं जातं. तर म्हणून असं न म्हणता पांढरे डाग किंवा पांढरी त्वचा म्हणावी असं सरकारने एक GR काढलेला आहे. मध्यंतरी कदाचित तुम्ही वाचलं असेल, 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मद्रासच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एका मुलाला कोड होतं आणि पहिल्या वर्षी त्याला ॲडमिशन दिल्यावर उरलेल्या मुलांच्या आईवडिलांनी प्रिन्सिपॉलकडे तक्रार केली की ह्या मुलाला तुम्ही इथे बसू देऊ नका, आणि त्याला काढून टाकण्यात आलं. मग त्याचे आईवडील कोर्टात गेले आणि मग हिंदूंनी तेव्हा त्याच्यावर खूप आर्टिकल्स लिहिली आणि नंतर मग त्या मुलाला घेतलं गेलं. तेव्हा जयललितांनी हा GR तेव्हा काढलेला आहे, म्हणजे आपल्यापेक्षाही आधी. किंवा आणखीन एक गोष्ट म्हणजे आपला जो दुटप्पीपणा जो काय असतो किंवा हायपोक्रसी असते ती सगळ्यात जास्त लग्नाच्या वेळी दिसते. म्हणजे आम्हाला हुंडा नको असं लोक म्हणतात, पण एक गाडी दिली, कार दिली 4 चाकी तर चालू शकेल असं असतं. किंवा मुलींच्या बाबतीत जास्तच की मुलीला चष्मा नको, मुलाला असला तर चालेल, किंवा मुलगी गोरीच पाहिजे, सुंदरच पाहिजे वगैरे वगैरे. तर आपण एरवी इतकं पांढऱ्या रंगाच्या मागे गोरेपणाच्या मागे धावतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण फेअर अँड लवली हे जास्तीत जास्त जाहिरात करणारं आणि जास्तीत जास्त विकलं जाणारं कॉस्मेटिक उत्पादन आहे. म्हणजे आपण सगळे भारतीय गहूवर्णीय आहोत आणि आपल्याला गोऱ्या रंगाचं आहे, आणि मग एक छोटा पांढरा डाग आला तर आपण त्याचा किती बाऊ करतो. म्हणून आम्ही हे नितळमध्येही दाखवलेलं आहे की आपण शेवटी इकॉलॉजी किंवा एक निसर्गाचा भाग आहोत. मग आपल्याला फुलपाखरावरचे रंग आवडतात, ते हरिण छान दिसतं. तुम्हाला माहिती असेल की रेसच्या घोड्याच्या कपाळावर जर पांढरा ठिपका असेल तर त्याला चांदवा म्हणून त्याची किंमत लाखांनी वाढते. हे सगळं आम्हाला कळतं. फुलं आवडतात 2 रंगातली किंवा विविध रंगाची पानं आवडतात, पण आम्हाला माणसाच्या अंगावर एक पांढरा डाग आला तर त्याचं वाईट वाटतं. काळा डाग आला तर चालतो, तोही तेवढाच वाईट दिसतो, पण त्याला स्टिग्मा नाही आहे. हा कोडाचा हा जो स्टिग्मा आहे तो फक्त भारतात आहे. म्हणजे आता मला बऱ्याच ठिकाणी इंटरनॅशनल लेवलला बोलवतात. तर मी मध्ये पॅरिसला गेले होते मार्चमध्ये. त्यांना विचारलं की तुमच्याकडे सगळ्यात पॉप्युलर ॲक्टिव्हिटी कुठली आहे? आमच्याकडे सगळ्यात पॉप्युलर ॲक्टिव्हिटी हे वधूवर मंडळ आहे. तर ते म्हणाले छे आमच्याकडे लग्न विग्नाचा काही प्रॉब्लेम नसतो, आम्ही फक्त मेकअप डेमॉन्स्ट्रेशन हीच आमची
सगळ्यात पॉप्युलर ॲक्टिव्हिटी आहे, कारण तिथे सुंदर दिसण्याला खूप महत्त्व आहे. जरी त्यांच्याकडे कॉन्ट्रास्ट कलर नाही, जवळ जाऊन पण ओळखू येत नाही की ह्यांना खरंच पांढरे डाग आहेत, तरीसुद्धा त्यांच्याकडे ही ॲक्टिव्हिटी सगळ्यात पॉप्युलर आहे आणि बाकीच्या काही ॲक्टिव्हिटीज नाही. तर जेव्हा आम्ही वधूवर मंडळ सुरू केलं तेव्हा आमच्याकडे 3 कॅटेगरीज आहेत की ज्या मुलामुलींना स्वतःला डाग आहेत, ज्या मुलामुलींना नाहीत पण त्यांच्या आईवडिलांपैकी कोणाला तरी आहेत किंवा घरात आणखीन कोणाला तरी, आणि ज्यांना कोणालाच नाही तरीसुद्धा ते अशा मुलामुलींशी लग्न करायला तयार आहेत. आणि अशी 8-10 लग्न जमली झाली. तर आमच्याकडे ज्या मुलामुलींना डाग आहेत अशांची फाईल एवढीशीच होती आणि ज्यांच्या घरात कोणाला आहेत त्यांची फाईल एवढी मोठी होती. कारण ज्यांना आहेत ते समोर येत नव्हते आणि आपल्यासाठी लग्न आणि सुखी आयुष्य हे आपल्या नशिबी आहे अशी त्यांची धारणा नव्हती. पण आज 20-15 वर्षानंतर आमच्याकडली ज्या मुलामुलींना डाग नाहीत ती फाईल आता एवढी झाली आहे आणि दुसरी एवढी झाली आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या मुलामुलींना नाही पण घरात कोणाला तरी आहेत म्हणून त्यांची लग्न होत नव्हती, त्यांची लग्न आता बाहेरून जमत आहे. हे पण एक पॉझिटिव्ह काहीतरी रिफॉर्म. मगाशी तुम्ही बोलताना एक असं तुमचं निरीक्षण नोंदवलं की भारतामध्ये इतर जगांपेक्षा लवकर कोड सुरू होतं. इतर देशांमध्ये जर मी नीट ऐकलं असेल तर 20 ते च्या दरम्यान आणि इथे मात्र 10 ते 12 या वयामध्ये. याच्या मागे काही जनुकीय किंवा इतर अनेक काही कारणं आहेत? कोडावर खूप जनुकीय अभ्यास चालू आहे जगभरात. म्हणजे डॉक्टर स्प्लिट्स म्हणून अमेरिकेचा एक आहे, त्यालाही मी भेटले आहे या संदर्भात. पण अजूनही असा एक जीन सापडत नाही आहे की ज्याच्यावरून आपण प्रेडिक्ट करू शकू. म्हणजे जसं डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे पुढल्या पिढीत येतं जसंच्या तसं, पण आपल्याला डायबिटीसचं जीन कुठे सापडलं आहे म्हणून आपण त्याला फॅमिलियल म्हणतो इन्स्टेड ऑफ जेनेटिक. तसंच ह्याचा एक NALP1 असा जीन म्हणतात पण तोही कन्फर्म नाही आहे, कारण तो कॉकेशियन लोकांमध्ये आहे म्हणतात. म्हणजे आपल्या देशात फारसा नाही. आपली जनुकीय संरचना त्यांच्यापेक्षा वेगळी आहे, एशियन लोकांची आणि कॉकेशियन लोकांची. पण पूर्वी असा एक आयुर्वेदात समज होता की ते दर 3ऱ्या पिढीत येतं वगैरे, पण तसं काहीही नाही आहे. आम्ही जो आता जवळजवळ 1000 लोकांचा डाटा गोळा केलेला आहे त्याच्यानुसार 25% लोकांच्या मध्ये कोणाला तरी घरात असण्याची संभावना आहे, पण उरलेल्या 75 ते 80% लोकांमध्ये नाही. आणि ह्याचाच अर्थ असा आहे की आज तुम्हाला नाही आहे पण हे कोणालाही कुठल्याही वयात कुठल्याही परिस्थितीत होऊ शकतं. म्हणजे आज आम्ही नाही बाबा आमच्या घरात असं नाही असं आपण समजायचं कारण नाही आहे. नंतरच्या वयात ज्यांना कोड झालेलं आहे 40शीत वगैरे, तर डायबिटीस किंवा थायरॉईड हे ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आहेत, त्याचा कुठेतरी त्याच्याशी संबंध असतो किंवा स्ट्रेसशी पण संबंध असतो. कारण आपल्याला कोड होतं म्हणजे नक्की काय होतं, तर तिथलं त्वचेवरचं रंगद्रव्य ज्याला मेलॅनिन पिगमेंट म्हणतात ते निघून जातं. आता आपले केस पांढरे होतात म्हणजे काय, त्याच्यातलं रंगद्रव्य जातं, पण वयोमानाने सगळ्यांचेच पांढरे होतात म्हणून आपण त्याच्याकडे असं काहीतरी विचित्र नजरेने बघत नाही. शिवाय आजकाल कलर्स आहेत, मेहंदी आहे, आपण सगळं वापरतो. पण त्वचेच्या बाबतीत हे का होतं हे कळत नाही. मग त्याला ऑटो इम्युन डिसऑर्डर, थायरॉईडसारखं, की थायरॉईड का होतं, हायपोथायरॉइडिझम का होतं आपल्याला माहिती नाही. शरीरात स्वतःची थायरॉईडचे सेल्स नाहीसे करतं. तर तशातला हा एक प्रकार आहे. तुमच्या पतीनी किंवा तुमच्या कुटुंबानी, तुमच्या घरच्यांनी तुम्हाला प्रचंड मोलाची साथ दिली, परंतु जेव्हा एक सर्जन म्हणून तुमच्या समोर पेशंट असतो आणि त्या पेशंटला तुम्ही सर्जरी ॲडवाईस करता, तेव्हा अशा प्रकारे पांढरा डाग असणाऱ्या एका स्त्रीकडून आपण सर्जरी करून घ्यावी का, अशा स्वरूपाचे श्रद्धा किंवा अंधश्रद्धेचे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत नाहीत? मग तसे झाले तर तुम्ही काय करता? नाही, तुमचा प्रश्न खूप छान आहे. मला जेव्हा चेहऱ्यावर वगैरे डाग यायला लागले तेव्हा मी खूप हादरले, कारण तेव्हा माझी प्रॅक्टिस बऱ्यापैकी सेटल झालेली होती आणि आता आपल्याकडून तपासून तरी, म्हणजे सर्जरी तर लांबच राहिली, पण साधं BP किंवा तुमच्या शरीराला हात तरी कोण लावून घेईल अशी मला भीती वाटायला लागली. पण मी खरं सांगू, माझी प्रॅक्टिस 1.5 पट वाढली. म्हणजे कुठेतरी लोक गुणही बघतात, तुमचा हातगुण काय आहेत, तुमचे रिझल्ट्स काय आहेत हे पण बघतात. एक अतिशय खडूस जोशी म्हणून वकील होते, ही वॉज द ओनली पेशंट की त्यांनी मला विचारलं. पुण्याचे होते का? हो.
सहज विचारला उगाच काय. म्हणजे नाही, मी असं काही खरंच समजू नका तुम्ही. मागे अहो दंगल झाली होती, ती सुद्धा पुण्यात 2 ते 4 बंद होती. तर त्यांनी मला फक्त विचारलं की तुम्ही माझं हर्नियाचं ऑपरेशन केलं तर मला त्या स्कारमधून कोड येईल का. पण तो गृहस्थ त्या काळी म्हणजे 20 वर्षापूर्वी 100 रुपये खर्च करून माझ्याकडे यायचं तपासून घ्यायला. म्हणजे त्यांनी विचारलं, ठीक आहे त्याची ती काय म्हणावं खुमखुमी असावी की काहीतरी आपण हे विचारायला पाहिजे, पण असं नाही झालं. आणि त्यांनीच मला कॉन्फिडन्स आला की अरे जग कुठेतरी फक्त दिसण्यावर नाही आहे, ते तुमच्या गुणाकडे पण बघतंय. फक्त आपण स्वतःला सावरलं पाहिजे की आपणही ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे कसं पूर्वी जेव्हा मला खूप चेहऱ्यावर कोड आलं तेव्हा मी रस्त्यात खाली बघून जायचे. मला सारखं वाटायचं की प्रत्येकजण आपल्याकडेच बघतोय. मग लक्षात आलं की असं काही नाही, खूप जाड असेल तरी लोक बघतात, खूप बारीक असेल तरी बघतात, काळा असेल तरी बघतात. हे 40% लोकांच्या नजरेत आहे आणि उरलेलं 60% माझ्या मनात आहे. आणि जेव्हा मी ते जिंकू शकले, दॅट वॉज द डे. एक शेवटचा प्रश्न. हा आजार कोणाला कधीही केव्हाही येऊ शकतो. याला कुठल्याही जनुकीय परंपरेचा किंवा हेरिटेज प्रॉपर्टीचा आधार नाही. नाही, प्रेडिक्शन नाही. प्रिडिक्शन याचं करता येत नाही. हा जेवढा स्त्रियांना होऊ शकतो तेवढाच पुरुषांना होऊ शकतो. मग असं असताना तुम्ही जेव्हा स्वतःची संस्था सुरू केलीत आणि त्या संस्थेतर्फे तुम्ही समुपदेशन चालू केलं, तेव्हा कोण अधिक खचतं आणि कोणाला अधिक मदतीची गरज असते, स्त्रियांना का पुरुषांना? हा एक खूप छान प्रश्न आहे. कारण स्त्रिया अधिक खचतात, विशेषतः तरुण मुली. पण एकदा त्यांचं लग्न झालं की त्यांच्या दृष्टीने हा प्रॉब्लेम संपला. म्हणजे आता आम्ही हे जे कॉस्मेटिक्स देतो, तुम्हाला गंमत वाटेल, आपल्याला असं वाटतं की बायका कॉस्मेटिक्स जास्त वापरतात, पण आमच्याकडे रेग्युलर दैनंदिन जीवनात कॉस्मेटिक वापरणारे 90% पुरुष आहेत. आणि त्यांना इतका इगो प्रॉब्लेम आहे की आम्ही बाहेरगावी पण पाठवतो, कारण हे असे सहजासहजी कुठे उपलब्ध नसतात. तर आमच्या औरंगाबादच्या एका पेशंटनी सांगितलं की ते माझ्या घरच्या पत्त्यावर पाठवायचे नाही, तुम्ही ते पोस्टमास्टरच्या नावाने पाठवा, मी त्याच्याकडून घेऊन जा. आणि पुरुषांना हे जास्त इगो प्रॉब्लेम किंवा त्याच्यामुळे काही मॅरिटल किंवा सेक्शुअल डिस्फंक्शन्स हे पुरुषांमध्ये जास्त येतात असं शास्त्र सांगतं. प्रेक्षक, त्या जेव्हा पहिल्यांदा बोलत होत्या ना, तेव्हा मी तुमच्याकडे पाहत होतो आणि मला एक निशब्द अशी शांतता दिसत होती. इतकं साधं सरळ सोपं नितळ फार कमी वेळा ऐकायला मिळतं. आणि लक्षात घ्या, केवळ काही तासांपूर्वी अमेरिकेचाच जवळपास 24-25 तासाचा किंवा त्यापेक्षा जास्त प्रवास करून मायाताई आपल्याशी बोलण्याकरता आज पहाटे मला असं वाटतं त्या आल्या. त्याचं कौतुक केलं पाहिजे. वैचित्र्याला चित्र बनवण्याची कला आणि त्याहीपेक्षा सुद्धा ज्याला आपण डाग म्हणतो त्या डागाला देखील दागिना बनवायचं ज्यांनी शिकवलं ते काम मायाताईंनी केलं. चांद पर भी डाग होते हैं लेकिन उस दाग को निखारना जिनका काम है. म्हणजे फेअर अँड लवलीच्या ॲड मध्ये आपण गोरं व्हावं असं प्रत्येक मुलीला वाटत असतं, परंतु अशा प्रकारे गोरं होत जाणाऱ्या मुलीचा प्रवास किती कठीण असतो हे स्वानुभवावरून शिकून इतरांना आपल्या समस्येत आधार देण्याचं ज्यांना सुचलं आणि त्यातून त्या श्वेताची निर्मिती झाली. एक वेळ शरीराचं अपंगत्व परवडलं, परंतु समाजाचं ह्या गोष्टीकडे बघायचं मनाचं अपंगत्व त्यांनी आपल्या 15 वर्षाच्या अथक प्रयत्नातून दूर केलं. अशी माणसं फार दुर्मिळ असतात की जी स्वतःच्या झालेल्या अनुभवाला किंवा दुःखाला एक प्रकारे सुखामध्ये परिवर्तित करू शकतात. हा प्रवास एकट्याचा असतो. तो एकट्याचा प्रवास इतरांबरोबर इतक्या सहजपणे त्यांनी शेअर केला, त्याचबरोबर 1000 लग्न लावली. याच्यासारखं मला असं वाटतं दुसरं परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून असं काम असू शकत नाही. मायाताई, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.